मीरा भाईंदर महापालिका हद्दीतील फाउंटन हॉटेल ते गायमुख दरम्यान रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे। या खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावल्याने फाउंटन हॉटेल ते गायमुख आणि वसई विरारकडे जाणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। याचा परिणाम मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरही दिसून येतोय। ससूनवघर ते फाउंटन नाका दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आपण पाहतोय। प्रवासी, नोकरदार आणि माल वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना त्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागतोय। प्रशासनाने तातडीने रस्ता दुरुस्त करून वाहतूक सुरळीत करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते। आणि एकूणच या सगळ्या परिस्थितीवर बोलण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी इरफान सईद आपल्या सोबत फोन लाईनवरून आहेत। इरफान, मुंबई, ठाणे, वसई या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होते। विशेषतः फाउंटन हॉटेल ते गायमुख हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये मोठे खड्डे आहेत। या सगळ्या वाहतूक कोंडीवर सातत्याने संताप व्यक्त केला जातोय, तरी सुद्धा यंत्रणा अजूनही ढिम्म असल्याचे दिसून येते। नक्कीच मीरा भाईंदर मधील फाउंटन नाका ते गायमुख या मार्गावरील मोठ्या खड्ड्यांमुळे वाहतूक व्यवस्थेचा पूर्णपणे बोजवारा उडालाय। या खड्ड्यांमुळे वाहनांची गती मंदावल्याने फाउंटन नाका ते गायमुख पर्यंत लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या असून वाहन चालकांना तासनतास वाहतूक कोंडीत अडकून पडावं लागत आहे। या कोंडीचा परिणाम मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झाला असून गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर ससूनवघर ते फाउंटन नाक्यापर्यंत प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे। नोकरदार, प्रवासी आणि मालवाहू वाहन चालकांचा मोठा मनस्ताप त्यांना सहन करावा लागत आहे। तसेच प्रशासनाने तातडीने खड्ड्याची दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत करावी असे पत्र 27 जुलै रोजी दिलं होतं। मात्र मीरा भाईंदर महानगरपालिकेकडून अद्याप दुरुस्तीची कामं सुरू करण्यात आली नाही। धन्यवाद इरफान, दिलेल्या अपडेट्सबद्दल। अजूनही दुरुस्तीची कामं सुरू झालेली नाही आहेत, त्यामुळे वाहतूक कोंडीतून या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांची अजूनही सुटका होऊ शकलेली नाही आहे।